चला मंडळी, 1 मे 2024 आजची भेट त्या हुतात्म्याना, आजची भेट त्या शहीदत्वाना, आजची भेट स्वतःचं प्राणाचं बलिदान देऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पोट भरण्यासाठी महाराष्ट्राच्या ताब्यात मुंबई देणाऱ्या त्या नक्कीच हुतात्म्यासाठी. मंडळी, मी आज वेळ मिळाला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरलो आणि मग नतमस्तक झालो त्या 107 हुतात्म्यांना. मंडळी, काय होता हा संघर्ष, काय होतं हे वादळ, कायच आहे, चला जाणून घेऊया. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हालाही माहीत असायला हवं. आपल्या मुंबईचा इतिहास, रक्तरंजित इतिहास आजी सहसा जशी मिळाली नाही मंडळी. मुंबई यासाठी संघर्षासाठी कित्येक लोकांनी संघर्ष केला. 21 नोव्हेंबर इसवी सन 1956च्या दिवशी, आता मी जिथं उभा आहे ते फोर्ला फाउंटन हेच परिसर, राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याची नाकार दिली. मुंबई देणार नाही हे सर्वसामान्य माणसांच्या मनात झाले. त्यामुळं अप्रूट अशी मराठी माणसं चिडली. मिल कामगार, सामान्य कामगार, महाराष्ट्राबद्दल तळमळ असणारा प्रत्येक माणूस यासाठी पेटवून उठला. सर्व ठिकाणी छोट्या मोठ्या सभातून याचा निर्णयाचा निषेध होऊ लागला. संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोर चौकात येण्याचे नियोजन ठरले. आजचाच तो दिवस. सामान्य मिल कामगार असेल, सामान्य काम करणारा माणूस असेल, आज तिथे जमा झाला होता. प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेटच्या दिशेने आला होता, दुसऱ्या बाजूला आजचे जे छत्रपती शिवाजी टर्मिनस, पूर्वीची बोरी बंदर या ठिकाणी होऊन आला होता. फ्लोरा फाउंटनला जमला होता. मोर्चा पोलिसांनी ताकद वापरून उघडून लावण्याचे ठरवले. लाठीचार्ज करण्यात आला. सामान्य गरीब माणसं उन्हातानाची झाली होती. मात्र आढळ सत्याग्रहीमुळे मुंबईच्या पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला. पोलिसांना गोळीबाराचे आदेश मुंबईच्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिले. रक्तरंजित इतिहास घडला. उन्हातानाचं लेकरं बाळं घेऊन आलेली ती माणसं रक्ताने थारोळ्यात पडली होती. गोळीबार झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले आणि ह्या हुतात्म्याचा बलिदानामुळेच आज मराठी माणसाला आंदोलनावर सरकारला नमती घ्यावी लागली. आणि 1 मे इसवी सन 1960 रोजी मुंबईपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण रक्तरंजित इतिहास दिल्लीच्या दरबारी समजला गेला. आणि मग महाराष्ट्रापासून मुंबई वाचली आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केल्यानंतर त्या रक्तरंजित लोकांचा इतिहास मात्र आजसुद्धा आठवणीत राहिला. अशा कित्येक ज्ञात आणि अज्ञात अशा हुतात्म्यांना मानाचा मुद्रा देत असताना नक्कीच मन भरून येतो. वरुण नांगडा कणखर काळा ओबड धोबड बातीचा, अंतरात परी संत नांदती बोल सांगतो मोलाचा. ही जी ज्योत पेटते आहे ना, ही ज्योत त्यांचीच निशाणी आहे. कधी मुंबईला आलात तर जरूर हुतात्मा चौकाला भेट द्या. मंडळी, आज जी मुंबई महाराष्ट्राची आहे ती फक्त ह्याच ज्योतीचा एक त्याग आहे, त्याच हुतात्म्याचा एक बलिदान आहे. म्हणून आज सर्वांनी ह्या गोष्टीला नतमस्तक होऊ आणि 1 मेच्या रोजी त्या हुतात्म्यांना नक्कीच मनापासून अभिवादन देऊ. आणि जाताना मात्र त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत आज नक्कीच म्हणावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि राजांचा इतिहास घेत ज्या 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्या बलिदानाला अभिवादन देताना हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. जाताना सर्वच झालो एकरूप, आता तुझे माझे कशाला. द्यायचं असेल तर दान द्या. मुजरा करतो मानाचा. नक्कीच या 107 हुतात्म्यांना तुमच्या हृदयामध्ये नक्कीच मायेचं, बलिदानाचं आणि अभिवादनाचं स्थान द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय महाराष्ट्र, जय भवानी. धन्यवाद.